माय माऊली नमस्कार. 18 पुराणातील एक पुराण श्री ब्रह्मवैवर्त पुराण महात्म्य कथासर अभिवाचन करत आहे. अध्याय 2. प्रथम श्री विष्णूला नमस्कार करून प्रारंभ करते. अध्याय 5. सृष्टीचे प्रकार. शौनक मुनींनी सौतीला विचारले, गोलक धामामध्ये ज्या गोपी आहेत असे तुम्ही मगाशी सांगितले, त्या नित्य अस्तित्वात आहेत का? तशी कल्पना आहे. हे केवळ मुनीवर, त्याबद्दल माझ्या मनात शंका आहे. शौनकाच्या शंकेप्रमाणे सौती मुनी पुढे सांगू लागले, गोलोकधामातील गोपी या सृष्टीच्या आधी काळी देखील अस्तित्वात होत्या. प्रलय काळात देखील त्या तेथेच राहत असत. सर्वाधी सृष्टीमध्ये भगवान नारायण महेश्वरी स्थित असतात. सर्वात प्रथम कल्प कल्पिले आहे. ब्रह्मकल्प, वराहकल्प, पद्मकल्प असे ती कल्प असतात. सदयुग, सतयुग, त्रेतायुग, द्वापारयुग आणि कलियुग अशी 4 युगे. 360 युगांचे एक दिव्ययुग म्हटले आहे. 1000 दिव्य युगांचे एक मन्वंतर होते. 14 युग म्हणूनचे युग संपले तेव्हा ब्रह्मदेवाचा फक्त 1 दिवस होतो. अशा 360 दिवसांचे त्याचे 1 वर्ष होते आणि असे 108 वर्ष एक ब्रह्मदेवाचे आयुष्य असते. ब्रह्मदेवाचे एक संपूर्ण आयुष्य म्हणजे काय? श्रीकृष्णाचा 1 निमिष एवढा काळ होता. कालवेत्यांनी ब्रह्मदेवाच्या आयुष्यावर आधारित कल्पाचे कालमापन केले. ब्रह्मदेवाचा दिवस सुरू होतो तेव्हापासून कल्प सुरू होतो. त्याचा दिवस संपला म्हणजे कल्प संपते. कल्पांत होतो त्या विधात्या कल्पदेवाचे, ब्रह्मदेवाचे 7 दिवस इतकेच आपल्या भौतिक ऋषीमुनींचे आयुष्य असते. ब्रह्मकल्पामध्ये विधात्याने मेदिनी निर्माण केली आणि सृष्टीचे सृजन केले. वाराह कल्पामध्ये ही मेदिनी उर्फ पृथ्वी पाताळात गुप्त झाली. विष्णूने वराहाचा अवतार घेऊन तिला वर काढले, पूर्वत केले. पद्मकल्पात श्री विष्णूच्या नाभिकमळातून निर्माण झालेल्या ब्रह्मदेवाने सृष्टीचे रूप रचले, ज्यामध्ये त्रिलोक होता परंतु 3 नित्य लोक नव्हते. अशा सर्वांची अशी सर्व सृष्टी रचल्यानंतर श्रीकृष्ण आपल्या रासमंडपात गेले. 3 कोटी मंडप असलेल्या रासमंडळात रत्नाचे दीप पेटलेले होते, त्यामुळे ते अत्यंत मनोहर दिसत होते. याच वेळी एका कन्या उत्पन्न झाली. तिने धावत जाऊन श्रीकृष्णाच्या चरणावर अर्घ्यार्पण केले. ती हात जोडून त्याच्या समोर उभी राहिली. तीच राधा होय, तीच राधा होय. तोच श्रीकृष्णाच्या प्राणाची अधिष्ठात्री कल्पन देवता होय. यानंतर राधेच्या रोमारोमातून गोपींचा समुदाय प्रगट झाला. गोपांचा वेश श्रीकृष्णासारखा होता, तर गोपींचा राधेसारखा. कृष्णाच्या रोम छिद्रातूनही याच वेळी अनेक रंगाच्या गायीचे कळप निर्माण झाले. सुरभी, वत्स अशा अनेक प्रकारच्या गायी होत्या. त्यातील बलिवर्त नावाच्या ज्या गायी होत्या त्यामध्ये अनेक सिंहाचे बळ होते. म्हणून कृष्णाने या गायींना शिवाच्या चरणी अर्पण केले. हेच शिवाचे वाहन बनले. श्रीकृष्णाच्या चरणाच्या नखापासून हंस पक्षी निर्माण झाले. श्रीकृष्णाच्या चरणाच्या नखापासून कोण निर्माण झाले? हंस पक्षी. हे सुंदर पक्षी त्याने ब्रह्मदेवाला वाहन म्हणून अर्पण करून टाकले. त्याच्या डाव्या कर्णापासून पांढरे घोडे, उजव्या कर्णापासून सिंह उत्पन्न झाला. सिंह त्याने देवीला आणि घोडा धर्माला देऊन टाकला. त्यानंतर गुह्यकांचा ईश्वर कुबेर निर्माण झाला. त्यांच्या चरणकमळापासून भक्तिभाव असलेले भक्त निर्माण झाले. त्यांच्या डाव्या नेत्रापासून विभू निर्माण झाला. तो दिक्पालाचा अधीश्वर होता. तो भयंकर पुरुष व्याघ्र चर्म नसलेला होता. त्याच्या हातात गदा होती, तसे त्रिशूळ होते. त्याच्या कपाळावर 3 डोळे चंद्र होता. श्रीकृष्णाच्या पाठीपासून 3 कोटी सूर निर्माण झाले. हे अत्यंत श्रेष्ठ दिव्य देव होय. अध्याय 6. सृष्टीचे प्रकरण. सौती मुनी म्हणाले, ब्रह्मदेवांनी कठीण तपश्चर्या केली. त्या तपश्चर्येमुळे त्यांना हवी असलेली सिद्धी प्राप्त झाली. याच सिद्धीमुळे त्यांनी मधु, कैटभ या असुरांचा मेधापासून मेदिनी उर्फ पृथ्वीची निर्मिती केली. त्यानंतर ब्रह्मदेवाने प्रमुख अशा 8 पर्वतांचे सृजन केले. सुमेरू, कैलास, मलय, हिमालय, उदय, अस्त, सुवेद, गंधमादन लहान मोठे पर्वत त्यांनी निर्माण केले. पर्वतानंतर ब्रह्मदेवाने 7 समुद्र निर्माण केले. तसेच त्यांनी अनेक नद्या, वृक्ष, ग्राम, नगरे ही रचली. 7 समुद्र म्हणजे लवण समुद्र, इक्षु समुद्र, सुरा समुद्र, द्रुत समुद्र, दही समुद्र, दुग्ध समुद्र आणि जलसमुद्र हे होय. यानंतर ब्रह्मदेवाने या भूमंडळावर शाक
कुश, जम्बू इत्यादी प्रमुख असे 7 द्वीपे आणि बाकीची उपद्वीपे निर्माण केली. मेरू पर्वतावर 8 शृंग म्हणजे शिखरे होय. त्या प्रत्येक शिखरावर एक अशी 8 नगरे ब्रह्मदेवाने वसवली. अनंत नगरी त्यांच्या ऊर्ध्वभागात म्हणजे वर त्याने 7 स्वर्गही निर्माण केले. त्यामध्ये भूरलोक, भुवलोक, जनलोक, तपलोक आणि सत्यलोक असे मोठतात. एका शृंगाच्या शरीरावर शिखरावर ब्रह्मदेवाच्या अगदी वर ध्रुव निर्माण लोक होते. या सर्वात जास्त सुंदर रम्य होय. स्वर्गाच्या विरुद्ध बाजूला म्हणजे खालच्या बाजूला ब्रह्मदेवाने 7 पाताळे निर्माण केली. ही 7 पाताळे एकाखाली एक, त्यामध्ये स्वर्गातील एकही सुख नसते. अतल, वितल, सुतल, तलातल, महातल, पाताल, रसातल असे 7 पाताल अनुक्रमाने आहे. सर्वात खोल रसातल होय. अशा प्रकारे 7 द्वीपे, 7 सागर, 7 स्वर्ग, 7 पाताल सर्व मिळून एक ब्रह्मांड होय. या ब्रह्मांडावर एक ब्रह्मदेवाचा अधिकार असतो. अशी असंख्य ब्रह्मांडे अस्तित्वात आहे. प्रत्येकामध्ये एक दिक्पाल ब्रह्मदेव, विष्णू, महेश यांचे अस्तित्व असते. देवगण, मनुष्यगण हे या परमात्मा कृष्णाच्या लीलेने उत्पन्न होता, नष्ट होता. अशी ब्रह्मांडे असंख्य. ही ब्रह्मांडे, विश्वे, आकाश आणि दिशा यांची गणना करण्यास विष्णू शंकर देखील असमर्थ. हे सर्व विश्व, त्यामध्ये राहणारे प्राणी मात्र कृत्रिम. हे सर्व काही अनित्य आणि नाशवान. फक्त वैकुंठ, शिवलोक, गोलोक, धाम हेच नित्य सत्य होय. या विश्वाचे सृजन केल्यानंतर ब्रह्मदेवाने सावित्रीच्या करवी 4 वेद, तर्कशास्त्र, व्याकरण अशी अनेक शास्त्रे निर्माण केली. सावित्रीने सत्य, त्रेता, द्वापार, कली या 4 युगांना जन्म दिला. वर्ष, महिमा, ऋतू, तिथी, वार, दिवस, रात्र, संध्याकाळ, प्रातःकाळ अशा कालांनाही तिनेच निर्माण केले. कृतिका, देवसेना, महाषष्ठी, सती, कार्तिकेयाची पत्नी यांना देखील सावित्रीने जन्म दिला. तीच पुढे मातृकामधील प्रमुख झाली. नित्य, नैमित्तिक, विपरास आणि प्राकृत या 4ही प्रलयांना तसेच काल, मृत्यू यांना देखील सावित्रीने जन्म दिला. यानंतर विधात्याने अधर्माला उत्पन्न केले. त्यांच्या वाम पार्श्वापासून म्हणजे पाठीमागच्या डाव्या अंगापासून अधर्म, त्याची पत्नी अलक्ष्मी उत्पन्न झाले. त्यांच्या नाभीपासून विश्वकर्मा, अष्टवसी उत्पन्न झाले. अष्टवसी हे महान पराक्रमी होते. विधात्याच्या मेधापासून 4 ब्रह्मतेजाने देदीप्यमान असलेल्या कुमाराची उत्पत्ती झाली. त्यांची नावे सनक, सनातन, सनत कुमार. विधात्याच्या मुखापासून सोन्याप्रमाणे तेजस्वी स्वयंभू म्हणून त्यांची शतरूपा नावाची पत्नी उत्पन्न झाली. ब्रह्मदेवाने एवढी सृष्टी निर्माण केल्यानंतर त्याने आपल्या ह्या पुत्रांना बाकीची सृष्टी निर्माण करण्याची आज्ञा दिली. परंतु त्या मुलांनी ती आज्ञा मानली नाही. हे कृष्णपरायण होऊन तप करू लागले. हे पाहून विधाता ब्रह्मदेव अत्यंत रागावला. त्यांच्या क्रोधापासून ब्रह्मतेज उत्पन्न झाले. त्यांच्या ललाटापासूनच्या तेजातून 11 रुद्र बाहेर पडले. 11 रुद्रामध्ये संहार करणारा एकच रुद्र होता. त्याचे नाव कालग्नी. सर्व विश्वामध्ये कालग्नीच एक तामस समजला गेला. ब्रह्मदेव स्वतः राजस स्वभावाचे तर शिव, विष्णू हे सात्विक स्वभावाचे समजले जातात. गोलोक स्वामी श्रीकृष्ण हा मात्र निर्गुण प्रकृतीस अगोचर असा आहे. महान, महात्मा, मतिमान, भीषण, भयंकर, ध्वज, ऊर्ध्वकेश, पिंगलाक्ष, अरुची, सुची हे प्रमुख रुद्र म्हणून वेदांमध्ये वर्णिले आहे. विधात्याच्या उजव्या कानापासून पुलस्त्य ऋषी, डाव्या कानापासून पुलह ऋषी, उजव्या डोळ्यापासून अत्री, उजव्या डोळ्यापासून ऋतू असे उत्पन्न झाले. त्यांच्या नाकाच्या छिद्रापासून अंगिरा ऋषी, भृगु हे उत्पन्न झाले. पुढे विधात्याने नारद, मरीची, वशिष्ठ, यती यांना उत्पन्न केले. आता पुन्हा या पुत्रांना ब्रह्मदेवाने सृष्टी निर्माण करण्याची आज्ञा दिली. या ठिकाणी हा आपण भाग संपवूया. पुढील भागात आपण सृष्टीची निर्मिती करूया. सृष्टीची निर्मिती पुढच्या भागात बघूया. बोला कृष्णं वंदे जगद्गुरुं, कृष्णं वंदे जगद्गुरुं.